मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या या प्रमिलाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत विवाहित महिलांनी आपल्या आईची ओटी भरावी. तर ही ओटी का भरावी? मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात. तर काही महिला विवाहित महिलांची ओटी भरतात, त्यांना वाण देतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात. जर विवाहित महिलेने आपल्या आईची ओटी भरली तर तिला अखंड सौभाग्य प्राप्ती होते आणि कशाचीही कमी राहत नाही. आई मुलीच्या प्रेम संबंधात वाढ होते, कोणतीही अडचण राहत नाही, लक्ष्मीची त्यांच्यावर कृपा होते. म्हणून हळदी कुंकाचा कार्यक्रम करून आपण आपल्या आईची ओटी जरूर भरा. आणि भरपूर महिला अशा आहेत की त्यांना आई नाही किंवा त्या आईपर्यंत पोहोचू शकत नाही, त्या आईपासून लांब राहत असतात किंवा लांब गावाला राहत असतात, तिथं त्या जाऊ शकत नाहीत. पण अशा वेळेस त्या महिलांनी काय करावे? तर आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरावी. समजा तिथे जरी जाऊ शकत नसला तर आपल्या घरात जी कुलदेवीची मूर्ती, लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, अन्नपूर्णा यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती असेल तर तुम्ही तिची ओटी भरावी. ओटी भरताना त्यामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे साडी घेऊ शकत असाल तर तुम्ही साडी घ्या, नसाल तर मग ब्लाऊज पीस, नारळ, 21 किंवा 51 रुपये दक्षिणा, बांगड्या, वाणाच्या वस्तू या तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे ओटीची ताट तयार करून तुम्ही ओटी भरू शकता. जर तुम्ही तुमच्या आईची ओटी भरली तर तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. उलट कुलस्वामीची तुमच्यावर कृपा होईल. आणि ही ओटी जर तुम्ही आईची भरली असेल तर आईला त्या वस्तू वापरायला सांगा. आणि समजा तुम्ही आईची ओटी भरली नसेल, कुलदेवीची ओटी भरली असेल तर त्या वस्तू तुम्ही स्वतः वापरा, इतरांना देऊ नये. अशा प्रकारे आईची ओटी भरा. शक्य नसेल तर तुम्ही देवीची ओटी भरा. व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.